चालूच केले. Okay, whether we have started the third chapter. Good afternoon, Yes, everybody. Third chapter start केलेले ना आपण. Yes. कुठपर्यंत आलो होतो? फॅमिली हे झालं होतं ना, म्युच्युअल हॅपीनेस इन रिलेशनशिप. Yes, ma'am. Okay. So feeling of relationship as a basis of harmony in the family. म्हणजे आपल्याला सुसंवाद फॅमिलीमध्ये जर घडवायचा असेल तर त्याचा बेस काय आहे की रिलेशनशिप असणं गरजेचं आहे फॅमिलीमध्ये. आणि रिलेशनशिप मध्ये फिलिंग्स असणे महत्वाचे आहेत किंवा फिलिंग्सलाच आपण व्हॅल्यू म्हणतो आहे. ओके, फिलिंग्स असणे महत्वाचे आहेत. मग फिलिंग्स कुणामध्ये पाहिजे आहे
ते तुम्ही अगोदर आपण पहिल्या चॅप्टर पहिल्या स्लाइड मध्ये बघितलं होतं. आणि फिलिंग्स ऑफ रिलेशनशिप किंवा रिलेशनशिप समजून घेण्यासाठी जेव्हा आपण सुसंवाद हा फॅमिलीमध्ये घडवतो आहे तेव्हा रिलेशनशिप खूप महत्वाचा पार्ट आहे आणि ते रिलेशनशिप समजून घेण्यासाठी आपल्याला 4 एस्पेक्ट्स म्हणजे 4 ठळक वैशिष्ट्ये रिलेशनशिप मध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. मग त्या 4 एक्सपेक्ट्स कुठले कुठले आहेत रिलेशनशिप मध्ये, तर रिलेशनशिप नक्की कुणामध्ये असते आहे. ओके, सो रिलेशनशिप इज बिटवीन व्हॉट, सेल्फ ऑफ वन पर्सन and the self of another person. Okay, so you take any relationship. If we take the relationship of what, that is son and mother. If I take the relationship of mother and son, so self of mother and self of, that is nothing but son. मग त्यामध्ये रिलेशनशिप बिल्डअप झालेली आहे. सो रिलेशनशिप इज बिटवीन व्हॉट, सेल्फ ऑफ वन पर्सन अँड द सेल्फ ऑफ अनदर पर्सन. नाउ सेकंड पॉइंट, देर आर फिलिंग्स इन रिलेशनशिप. ओके, मग रिलेशनशिप फॅमिलीमध्ये असते आहे, कुठले कुठले रिलेशनशिप आहे हे तुम्हाला माहिती आहे. मग त्यामागे त्या रिलेशनशिप मेंटेन करताना फिलिंग्स असणे गरजेचं आहे, व्हॅल्यूज असणे गरजेचं आहे त्या रिलेशनशिप मध्ये. मग त्या ज्या फिलिंग्स आहेत त्या रिलेशनशिप मध्ये ते पण कुणामध्ये आहे, सेल्फ ऑफ वन पर्सन विथ द सेल्फ ऑफ अनदर पर्सन. ओके, फिलिंग्स कुणामध्ये आहेत, सेल्फ ऑफ वन फॉर द सेल्फ ऑफ अदर. म्हणजे सेल्फ ऑफ मदर कुणाबद्दल फिलिंग आहे, मुलाबद्दल फिलिंग आहे, सेल्फ ऑफ सन. ओके, किंवा सनचं कुणाबद्दल फिलिंग्स आहेत, आईबद्दल फिलिंग्स आहेत, सेल्फ ऑफ सन फॉर द सेल्फ ऑफ मदर. नाउ दिस फिलिंग कॅन बी रिकॉग्नाइज, यू कॅन इझिली आयडेंटिफाय व्हॉट आर द फिलिंग्स बिटवीन द मदर अँड सन. केअर आहे, गायडन्स आहे, रिस्पेक्ट आहे. मग हे काय आहे, फिलिंग्स जे तुम्ही इझिली रिकॉग्नाइज करू शकता अँड दे आर डेफिनेट. ओके, अँड द फुलफिलमेंट ऑफ दिस फिलिंग, फुलफिलमेंट, त्या फिलिंगची फुलफिलमेंट करणे गरजेचं आहे. आणि ती तुम्ही फुलफिलमेंट जेव्हा करता आहात ते राईट इव्हॅल्युएशननी करा. जर राईट इव्हॅल्युएशननी केलं की दोघंही त्या रिलेशनशिप मध्ये काय आहेत, फुलफिल व्हायला पाहिजे आहेत, किंवा दोघांच्या पण फिलिंग्स काय व्हायला पाहिजे आहेत तिथं, त्याचं राईट इव्हॅल्युएशन करून त्या फुलफिल व्हायला पाहिजे फिलिंग्स. म्हणजेच म्हणू शकतो, जर तुम्ही राईट इव्हॅल्युएशन करून त्या फुलफिलमेंट केल्या त्या फिलिंगच्या, तर दोघंही तुम्ही सॅटिस्फाईड असणार. दोघंही सॅटिस्फाईड असतात. सन as well as mother both will be satisfied and both are satisfied and both are happy and therefore it will lead to what, mutual happiness. Mutual happiness म्हणजे त्या रिलेशनशिप कुणामध्ये आहे, दोघांमध्ये जर असेल तर दोघंही सॅटिस्फाईड असायला पाहिजे त्या रिलेशनशिपनी आणि दोघंही आनंदी असायला पाहिजे. मग आपण म्हणू शकतो आहे त्या रिलेशनशिप मध्ये काय आहे, म्युच्युअल हॅपीनेस आहे. मग हे 4 इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. जेव्हा जेव्हा तुम्ही रिलेशनशिप समजून घेत आहात तेव्हा हे 4 इम्पॉर्टंट पॉइंट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ते कुठलं आहे, रिलेशनशिप इट इज बिटवीन कुणामध्ये आहे, सेल्फ ऑफ वन विथ सेल्फ ऑफ अनदर, सेल्फ ऑफ वन पर्सन विथ द सेल्फ ऑफ अनदर. मग जेव्हा रिलेशनशिप असते आहे त्यामध्ये फिलिंग्स असतात. मग फिलिंग्स कुणामध्ये असतात, सेम, सेल्फ ऑफ वन पर्सन दॅट इज मदर फॉर द सेल्फ ऑफ दॅट इज सन, किंवा सेल्फ ऑफ सन फॉर द सेल्फ ऑफ मदर, हे असू शकणार आहे. मग दिस फिलिंग्स कॅन बी रिकॉग्नाइज. जर मदर अँड सन असेल तर कुठलीही फिलिंग्स, कुठल्या कुठल्या फिलिंग्स असायला पाहिजे, मदर कडनं सनकडे केअरची आहे, गायडन्सची आहे, लवची आहे. सिमिलरली सन कडून मदरसाठी कुठल्या फिलिंग्स आहेत, दॅट इज केअर घेतो आहे, मम्मीचे, नंतर आईचे, आणि अजून काय म्हणू शकतो, लव्ह आहे त्यामध्ये, आणि रिस्पेक्ट आहे, ट्रस्ट आहे. मग ह्या फिलिंग्स कॅन बी इझिली रिकॉग्नाइज अँड दे आर डेफिनेट. आणि नंतर त्याची पूर्तता होणे गरजेचं आहे, परिपूर्ण होणे गरजेचं आहे. त्या फिलिंग्स दोघांकडनंही परिपूर्ण होणं गरजेचं आहे. जेव्हा त्याला केअरची फिलिंग पाहिजे आहे तेव्हा त्यांनी मदरनी द्यायला पाहिजे, गायडन्सची फिलिंग आहे तेव्हा मदरनी द्यायला पाहिजे. त्याचं राईट इव्हॅल्युएशन करून ते देणं गरजेचं आहे, त्याची फुलफिलमेंट होणं गरजेचं आहे, राईट इव्हॅल्युएशन करून. जर तुम्ही राईट इव्हॅल्युएशन करून ती फुलफिलमेंट केली त्या फिलिंगची, दोघांकडूनही ती झाली, तर दोघंही काय आहे त्या रिलेशनशिप मध्ये सॅटिस्फाईड आहे, हॅप्पी आहे, आणि त्यामुळे आपण म्हणतो आहे त्या रिलेशनशिप मध्ये काय आहे, म्युच्युअल हॅपीनेस आहे. लक्षात घेतलेलं आहे की 4 पॉइंट्स. whether you have understood these 4 points when you are understanding the relationship in family, what you are going to understand, the 4 important points. What is that 4 important points?
Anyone? Anyone? Sakshi More, can you tell me? Sakshi? Sakshi? Dhanashri? Dhanashri? Can anyone tell me? Dhanashri? Can you hear my voice? Hello? Yes, ma'am. Then can anyone tell me, when you are going to understand the relationship, what are the 4 aspects that you are going to remember? From boys side, anyone, you can speak up. It is in front of you. The 4 important aspects of relationship. Only you are going to tell me by reading from that slide. What is that? No one from E division? Arya Jagtap? Yes, ma'am. तुम्ही सांगू शकाल का? Yes, ma'am. The 4 important aspects of relationship are: number 1, relationship is better. Relationship is between oneself and another self. Point 2, there are feelings in relationship in oneself for the other self. Point 3, these feelings can be recognized. There are definite the fulfillment of these feelings and their right evolution leads to mutual happiness. Okay, Kunal Yadav? Kunal Yadav? Unmute yourself. Shishalya Patil? Shishalya Patil? Sanket? Shishalya Patil? Yes, ma'am. Bola. What are the aspects when you are going to understand the relationship? Relationship is between oneself and another self. There are feelings in relationship in oneself and for the other self. These feelings can be recognized by they are definite. The fulfillment of these feelings and their right evolution lead to mutual happiness. Okay, so you have understood this now. Now the next point. Now in the same point is repeated here, but only the explanation is given for the point first, point second, and point third, and point fourth. So now in the first point, what I have given the explanation already I have told you. Relationship is between oneself and the another self. म्हणजे रिलेशनशिप फॅमिली जेव्हा घडती आहे किंवा फॅमिली आपण म्हणतो आहे आपण फॅमिलीमध्ये राहतो आहे म्हणजे त्यामध्ये रिलेशनशिप ऑलरेडी असतात. ओके, वी डू नॉट हॅव टू कन्स्ट्रक्ट ऑर वी आर नॉट गोइंग टू बिल्ड अप दॅट रिलेशनशिप. ऑलरेडी त्या रिलेशनशिप असतात, क्रिएट होतात किंवा असतात म्हणू शकतो. वी डू नॉट हॅव टू कन्स्ट्रक्ट ऑर क्रिएट इट. ऑलरेडी ऑल वी नीड टू डू इज अंडरस्टँड द रिलेशनशिप आणि फुलफिल करायचं आहे फक्त ज्याच्या मागच्या फिलिंग्स आहेत त्या रिलेशनशिप मध्ये. मग द बॉडी रिकॉग्नाइज करत नाही त्या फिलिंग. कोण रिकॉग्नाइज करत आहे? सेल्फ रिकॉग्नाइज करत आहे. रिलेशनशिप मध्ये ज्या काही फिलिंग्स आहेत ते कोण रिकॉग्नाइज करत आहे? सेल्फ रिकॉग्नाइज करते आहे आणि सेल्फ समजून घेत आहे
क्या फिलिंग्स काय काय आहेत आणि त्याप्रमाणे त्याची ती फुलफिलमेंट करते आहे. ओके, मग देर आर फिलिंग्स इन रिलेशनशिप इन वन सेल्फ फॉर द अनदर सेल्फ. मग ते सांगितलेलं आहे, फिलिंग्स आहेत सेल्फ मध्ये, बॉडी मध्ये नाही आहेत, आणि इट इज द सेल्फ विच हॅज अ फिलिंग अँड विच रिकॉग्नाइजेस अ फिलिंग. ओके, सो इट इज सेम गिवन हियर. थर्ड पॉइंट काय आहे, दिस फिलिंग कॅन बी रिकॉग्नाइज अँड दे आर डेफिनिट. ओके, म्हणजे आपण जे रिलेशनशिप मध्ये फिलिंग्स बघणार आहोत ते किती फिलिंग्स बघणार आहोत, 9 फिलिंग्स आहेत आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. दिस आर द फिलिंग्स विच वी कॅन अंडरस्टँड, विच वी कॅन एन्श्योर विथ आवर सेल्फ अँड विच वी कॅन शेअर विथ अदर. ओके, आपण जेव्हा शेअरिंग करतो आहे त्यावेळेस आपल्याला म्युच्युअल फुलफिलमेंट त्या रिलेशनशिप मध्ये मिळते आहे. And these are the feelings which are naturally accepted to us in the relationship with the other human being. हे naturally accepted आहेत सगळे feelings. ओके, रिलेशनशिप मध्ये रिलेशनशिप म्हटलं की त्यामध्ये हे नॅचरली एक्सेप्टेड फिलिंग्स आहे, केअर आहे, गायडन्स आहे, ट्रस्ट आहे, रिस्पेक्ट आहे, लव्ह आहे. ओके, मग त्या फिलिंग्स जे काय आहे रिलेशनशिप मध्ये ते नीट प्रकारे समजून घ्यायला पाहिजे आहे आपण. सेल्फनी सेल्फ समजून घेत आहे, बॉडी समजून घेत नाहीये, आणि ते शेअरिंग पण करत आहे बाकीच्यांशी. आणि जर तुम्ही बाकीच्यांशी त्या शेअर केल्या तर तुम्हाला काय मिळणार आहे त्या रिलेशनशिप मध्ये, म्युच्युअल फुलफिलमेंट मिळणार आहे त्या रिलेशनशिप मध्ये. मग इथं ते सांगितलेलं आहे. मग आता आपल्याला एक डायग्राम बघायची आहे, अँड दॅट इज अ डायग्राम. सी हियर that whatever the 4 points are there, understanding the relationship, ते 4 points समजून घेण्यासाठी ही डायग्राम दिलेली आहे त्यांनी. So here what is that? See, relationship ही कुणामध्ये आहे, इथे त्यांनी सांगितलंय, फिगर दिली आहे. रिलेशनशिप एरोने दाखवलेलं आहे, दोन्ही साइड कडनं एरो आहे, आणि मग इथे रिलेशनशिप काय आहे, आय ऑफ वन पर्सन. इथे सेकंड एरोला काय आहे, आय ऑफ another person, I of another person. So relationship is built up between what, that is it is between what, I of one person with I of another person. Okay, and whatever this I is there of both person, that is self of both person, it recognizes the value in the relationship. आयडेंटिफाय करता आहे फिलिंग्स किंवा व्हॅल्यूज रिलेशनशिप मध्ये. ज्या काही 9 फिलिंग्स आहेत, लव्ह आहे, केअर आहे, गायडन्स आहे, ग्रॅटिट्यूड आहे, ग्लोरी आहे, त्या फिलिंग्स रिकॉग्नाइज कोण करता आहे, आयडेंटिफाय कोण करता आहे, कुठल्या रिलेशनशिप मध्ये कुठली फिलिंग पाहिजे आहे, सेल्फ करणार आहे. ओके, आणि नंतर मग फुलफिलमेंट होणार आहे त्या व्हॅल्यू फिलिंगच्या. फुलफिलमेंट करा, खरं कशी करा, राईट फुलफिलमेंट, राईट इव्हॅल्युएशन करून फुलफिलमेंट करा. राईट इव्हॅल्युएशन करून फुलफिलमेंट केली तर तुम्हाला काय मिळणार आहे, त्या रिलेशनशिप मध्ये म्युच्युअल हॅपीनेस मिळणार आहे. म्हणजे एक्झाम्पल कसं आहे की आता समजा एक रिलेशनशिप घेतलेलं आहे, फादर अँड डॉटर. ओके, सो यू नो फादर अँड डॉटर रिलेशनशिप मध्ये व्हॉट यू कॅन से, व्हॉट आर द फिलिंग्स इन दॅट रिलेशनशिप. एनीवन यू कॅन टेल मी व्हॉट आर द फिलिंग्स इन दॅट रिलेशनशिप, फादर अँड डॉटर. From father to daughter, what are the feelings in that relationship? What are the feelings? केअर, केअर आहे, गायडन्स आहे, लवची फिलिंग आहे, सपोर्टिंग, म्हणजे तेच सगळं. मग आता जेव्हा एकाने त्या फिलिंग्स काय व्हायला पाहिजे आहे, फादर कडून डॉटर कडे त्या राईट इव्हॅल्युएशन करून त्याची फुलफिलमेंट व्हायला पाहिजे आहे. राईट इव्हॅल्युएशन म्हणजे काय आहे की फादरनी गाईड करायला पाहिजे आहे की प्रॉपर कधी जेव्हा तिला गायडन्स पाहिजे आहे डॉटरला, तेव्हा तिने फादरनी काय करायला पाहिजे, गायडन्स द्यायला पाहिजे. ओके, असं म्हणतात की दरवेळेस म्हणजे कायमस्वरूपी तुम्ही त्याला गाईड करू नका. जर तुम्ही तिला गाईड केलं कायमस्वरूपी, ती स्वतः आहे का नाही काय करणार नाहीये, ती स्वतः डेव्हलप होणार नाही, तिच्या क्रिएटिव्ह आयडिया ती डेव्हलप करणार नाही. सो राईट इव्हॅल्युएशनचा अर्थ काय आहे की जेव्हा गरज आहे तिला, whatever the problems or situation is there in life, she should be able to face it. If she has some problem, she will try first, and then if she has some problem, then you can take the guidance of what that is, and then father will provide that guidance or whatever the suggestions is there. So that is nothing but it is said right evaluation of that fulfillment whenever it is needed, not always. मग राईट इव्हॅल्युएशन म्हणजेच काय, जेव्हा गरज आहे
पहिल्यांदा त्यांना स्वतःला आहे का नाही फेस करू दे प्रॉब्लेम. जर त्यांना जमला नाही, काय प्रॉब्लेम आले, तर मग तुम्ही गायडन्स द्या. दॅट इज नथिंग बट द राईट इव्हॅल्युएशन ऑफ दॅट फुलफिलमेंट ऑफ दॅट व्हॅल्यू. आणि जर तसं केलं तर मग काय होणार आहे, दोघंही त्या रिलेशनशिप मध्ये काय सॅटिस्फाईड होणार आहे, दोघांकडनं पण इनपुट होणार आहे आणि दोघांकडनं सॅटिस्फाईड होणार आहे, दोघंही हॅपी असणार आहे. अँड दॅट लीड विच विल लीड टू व्हॉट, म्युच्युअल हॅपीनेस. दॅट विल लीड टू व्हॉट, दॅट इज म्युच्युअल हॅपीनेस. मग हे एक रिलेशनशिप घेतले फादर आणि डॉटरचं. तसे वेगवेगळ्या आपल्या फॅमिलीमध्ये वेगवेगळे रिलेशनशिप आहे. तेव्हा जेव्हा जेव्हा तुम्ही जीवन जगत असतात ते मेंटेन करत आहात तुम्ही रिलेशनशिप मध्ये, मग त्यावेळेस प्रत्येक वेळेस जेव्हा ते फिलिंग्स असणार आहेत त्या रिलेशनशिप मध्ये, केअरची, गायडन्सची, रिस्पेक्टची, ट्रस्टची, त्याचं तुम्ही राईट इव्हॅल्युएशन करून त्या फुलफिलमेंट करणं गरजेचं आहे. रिस्पेक्ट कधी द्यायचा, ट्रस्ट कधी द्यायचा आहे, हे तर तुम्ही राईट इव्हॅल्युएशन केलं तर तुम्हाला नक्कीच म्युच्युअल हॅपीनेस मिळणार आहे त्या रिलेशनशिप मध्ये. लक्षात आलेलं आहे का? आलं लक्षात हे डायग्राम? येस ऑर नो? Yes, ma'am. ओके. Now the next point that we are going to see. So what are the feelings in the relationship? कुठल्या कुठल्या फिलिंग्स आहेत त्या रिलेशनशिप मध्ये आपण बघितलेले आहेत. बघितलेले म्हणजे बघणार आहोत प्रत्येक फिलिंग, त्याची डेफिनेशन काय आहे आणि त्यामध्ये काय काय इन्क्लूड पॉइंट्स आहेत. तर पहिली जी फिलिंग आहे ती आहे ट्रस्ट, which is nothing but it is a foundational or it is a base value in relationship. ट्रस्ट म्हणजेच काय, विश्वास. नंतर दुसरं काय, रिस्पेक्ट, सम्मान. अफेक्शन, मग हे जे अफेक्शन आहे, केअर आहे, गायडन्स आहे, रिव्हरन्स, ग्लोरी, ग्रॅटिट्यूड अँड लव्ह. लव्ह इज नथिंग बट इट इज द लास्ट व्हॅल्यू अँड विच इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ कम्प्लीट व्हॅल्यू. आता या ह्याच्यामध्ये पण तुम्हाला 3 MCQ विचारू शकतात, लक्षात घ्या. So what are the, how many values or feelings are there in relationship? So how many values or feelings are there in relationship? Total in this chapter or in this subject we are going to study how many values or feelings? 9 values. हे MCQ ला विचारू शकतात. नंतर ट्रस्ट, it is also called as which value? It is nothing but it is called as the foundational value. Love, it is also called as which value? That is nothing but the complete value. Okay, इथंच 3 MCQ कव्हर झालेले आहेत. आलं का लक्षात? Yes, ma'am. Yes, ओके. ma'am. आता हे एक फिगर आहे. ट्रस्ट म्हणजे नक्की काय, विश्वास. रिस्पेक्ट म्हणजे काय, सम्मान. अफेक्शन म्हणजे काय, ममता. रिव्हरन्स, श्रद्धा. गायडन्स, वात्सल्य. केअर, स्नेह. ग्लोरी, गौरव. ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता. आणि लव, प्रेम. यू कॅन राईट व्हॉट एव्हर द मीनिंग ऑफ that is English word, we have written the Marathi meaning. So you can write down in this in your notebook. म्हणजे नक्की काय आहे, ग्रॅटिट्यूड म्हणजे नक्की काय, ग्लोरी म्हणजे नक्की काय आहे, हे तुम्हाला मराठीमध्ये पण माहित असणं गरजेचं आहे. ओके, सो राईट डाऊन. आय विल गिव्ह यू 2 minutes. With this figure you can put in your notebook. Finish. So I'll go for the next point now.
So see here the same it is written. What is written here? See, fulfillment of feeling in relationship and the evaluation lead to mutual happiness. Fulfillment करा, खरं राईट इव्हॅल्युएशन करून केलं तर ती काय आहे, त्या रिलेशनशिप मध्ये म्युच्युअल हॅपीनेस मिळणार आहे. When we have these naturally accepted feelings in the self, we share them with the other, and when we are both able to evaluate the feeling rightly, जेव्हा दोघंही त्या रिलेशनशिप मध्ये राईटली इव्हॅल्युएट करता आहात, ते फिलिंग जेव्हा जेव्हा पाहिजे आहे तेव्हा त्या रिलेशनशिप मध्ये त्या देता आहात, फुलफिलमेंट करता आहात, इट विल लीड टू व्हॉट, म्युच्युअल हॅपीनेस. दॅट इज व्हॉट म्युच्युअल हॅपीनेस म्हणजे नक्की काय आहे लक्षात घ्या बघा. हॅपीनेस ऑफ वन सेल्फ ऍज वेल ऍज हॅपीनेस ऑफ अदर, म्हणजे दोघंही त्या रिलेशनशिप मध्ये हॅपी असणं गरजेचं आहे. म्हणून इथे लिहिलेलं आहे हॅपीनेस ऑफ वन सेल्फ, म्हणजे मी स्वतः हॅपी असणं गरजेचं आहे, ऍज वेल एज ज्याच्याशी रिलेशनशिप आहे माझं तो पण हॅपी असायला पाहिजे, तरच त्या रिलेशनशिप मध्ये काय असणार आहे, म्युच्युअल हॅपीनेस असणार आहे. Appraisal of current status. We are going to see the 9 feelings, but before that, what is the current status now? See here. The problem today is that we assume ourselves to be a body, and we assume the relationship on the basis of body. मग काय आहे इथं, and not the feeling. म्हणजे आपण जे रिलेशनशिप मेंटेन करतो आहे, आपण काय करतो आहोत, वी आर नॉट कन्सिडरिंग द फिलिंग ऑफ द सेल्फ. बॉडीलाच कन्सिडर करून आपण काय करतो आहे, ते रिलेशनशिप अज्युम करतो आहे, आणि आपण त्या फिलिंग्स, सेल्फच्या मागे काय फिलिंग्स आहेत त्या आपण म्हणजे आपण त्याला समजून घेत नाही सेल्फच्या फिलिंगला. अँड देअरफॉर वी आर फेल टू अंडरस्टँड द रिलेशनशिप, and consequently will fail to fulfill it despite all our good intention. आपले हेतू जरी चांगले असतील तरी आपलं काय ते रिलेशनशिप चांगलं बिल्डअप होत नाही, कारण की आपण सेल्फच्या फिलिंगला समजून घेत नाही. मग हे प्रॉब्लेम कशामुळे आहेत, कारण की सेल्फ मध्ये एक किंवा दोन राईट फिलिंग चे अब्सेन्स आहे. देयर इज अ अब्सेन्स ऑफ वन और मोर राईट फिलिंग इन द सेल्फ. Okay, now suppose I take the example here. It is given the statement that when we try to make up this gap, म्हणजे जर फिलिंगची कमतरता असेल तर आपण काय करतो आहे, वी ट्राय टू मेकअप द गॅप बाय फिजिकल फॅसिलिटी. मग फिजिकल फॅसिलिटीचा वापर करून तो आपण जो गॅप आहे त्या फिलिंगचा तो आपण काय भरून काढतो आहे. आणि दिस फिलिंग्स किंवा आपण बाकीच्यांकडनं, घरच्यांकडनं नाही, बाकीच्यांकडनं आपण त्या फिलिंग्स घेण्याचा प्रयत्न करतो आहे, रॅदर दॅन एन्शुरिंग दिस फिलिंग इन आवर सेल्फ. आपल्यामध्ये ते बिल्डअप करायची गरज आहे त्या फिलिंगची, तर आपण तसं न करता दुसऱ्यांकडनं ते काय करतो आहे, ते डिमांड करतो आहे. ओके, तसं नको व्हायला पाहिजे. मग आता एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते आहे की बाबा आपल्याला कसं आहे, आता बॉम्बेच्या सिटीमध्ये किंवा आपण म्हणू शकतो पुणे सिटीमध्ये जर एक छोटस कुटुंब असेल, मोस्टली आता सगळ्यांचे कसे असतात, छोटे कुटुंब असतात, मग कुटुंबात काय आहे, 4 जण किंवा 5 जण असतात, नवरा बायको किंवा एकाने त्यांचे आई वडील असतात. आणि मग काय आहे, त्या आई वडिलांची अपेक्षा काय असते आहे की त्या मुलांकडनं की त्यांनी थोडासा काय आहे, दिवसभरातला जो काय वेळ आहे तो त्यांना द्यावा, म्हणजे काहीतरी त्यांच्याशी चांगलं बोलावं, 1-2 तास गप्पा माराव्या, असं त्यांची अपेक्षा असते आहे. ओके, आई वडिलांच्या मुलांकडनं. खरं मुलं ही ज्या त्यांच्या कामाच्या निमित्ताने किंवा जे काय आहे नवरा बायको ते कामाच्या निमित्ताने किंवा यू कॅन से ड्यू टू द जॉब ड्युटी, what is that, they are not giving the time to them, their family, किंवा त्यांच्या आई वडिलांना ते टाइम देऊ शकत नाही, एक 4 शब्द नीट बोलू शकत नाही. ओके, त्यांना आधार देऊ शकत नाही. मग काय करतात ते, मग त्यावेळेस त्यांची आई वडिलांची अपेक्षा असते आहे की त्यांनी वेळ द्यावा, बट मुलं मग काय म्हणत आहेत की म्हणजे त्यांच्यामध्ये ती राईट फिलिंग ते फुलफिलमेंट करत नाहीये त्या फिलिंगची. त्यांची अपेक्षा काय आहे की त्यांनी बोलावं, त्यांच्याशी गप्पा माराव्या, हे फिलिंग्स आहेत आई वडिलांकडून मुलांकडे. खरं मुलं तशी करत नाहीये. मग हे जो गॅप आहे त्या फिलिंगचा, दे आर प्रोव्हाइडिंग व्हॉट, फिजिकल फॅसिलिटी. मग मुलं काय म्हणतायत की तुम्हाला वेळ आहे तर तुम्ही काय करा, टीव्ही बघा, तुमचा वेळ टीव्ही मध्ये घालवा, काहीतरी गाणी ऐका, असं म्हणतात. म्हणजे फिजिकल फॅसिलिटी प्रोव्हाइड करून तुम्ही तुमचा वेळ घालवा, आमच्याकडनं तुम्ही अपेक्षा करू नका. ओके, किंवा दुसऱ्यांच्या रिलेटिव्हना सांगतात की तुम्ही ऐका, शेजारी सांगतात की तुम्ही आमच्या घरी या आणि त्यांच्याशी बोला, असं म्हणतात. म्हणजेच काय, दे डिमांड दिस फिलिंग फ्रॉम
अदर म्हणजे बाहेरच्या लोकांकडून ती डिमांड काय करतायत, फिलिंगची अपेक्षा पूर्ण करायचा प्रयत्न करतात. खरं हे तसं न होता त्यांनी काय करायला पाहिजे आहे, स्वतःमध्ये त्या फिलिंग्स आणणं गरजेचं आहे. कामामध्ये तुम्ही व्यस्त असला तरी काय आहे की सकाळी जाताना किंवा संध्याकाळी आल्यानंतर तुम्ही 1-2 तास काय असेल अर्धा तास तुम्ही तुमच्या आई वडिलांशी काय करायचं आहे, बोलायचं आहे, कसं चाललंय, काय चाललंय, हा जर तुम्ही वेळ दिला तर दॅट राईट फिलिंग इव्हॅल्युएशन, त्या फिलिंगची इव्हॅल्युएशन करेक्ट होती आहे आणि त्या रिलेशनशिप मध्ये म्युच्युअल हॅपीनेस क्रिएट होणार आहे. लक्षात घ्या. खरं आजच्या करंट स्टेटस मध्ये तसं होत नाहीये. फिजिकल फॅसिलिटी म्हणजे आपण काय करतो आहे की पैसा कसा कमवायचा आहे त्यामध्येच फक्त आहे. कारण प्रत्येक जण कामानिमित्त कसा पैसा जास्तीत जास्त मिळू शकतो आपण याकडे लक्ष देतो आहे आणि सेल्फच्या फिलिंग कडे न लक्ष देता आपण आपल्या आई वडिलांच्या जे काय आहेत फिलिंग्स त्याच्याकडे ती पूर्तता करत नाहीये. राईट फिलिंगची अब्सेन्स आहे त्यामध्ये थोडंफार आणि आपण काय करतो आहे की तो गॅप आपण फिजिकल फॅसिलिटीने प्रोव्हाइड करतो आहे किंवा बाकीच्या रिलेटिव्ह किंवा शेजारी पाजारी यांना सांगतोय की तुम्ही त्यांच्याशी बोला आणि तुमचा वेळ घालवा. तर तसं न करता आपण काय करायला पाहिजे की आपल्यामध्ये त्या फिलिंग्स येणं गरजेचं आहे. आपण राईट इव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे. मगच तुम्हाला त्यामध्ये म्युच्युअल हॅपीनेस मिळणार आहे. ओके, क्लिअर विथ दिस? So here we will stop for today lecture, and from tomorrow we will continue with that is the first, that is foundational value in relationship, that is trust. आपण ट्रस्ट एक काय म्हणतात फिलिंग्स घेणार आहोत. त्यामध्ये आपला पहिला जो फिलिंग्स आहे त्या रिलेशनशिप मध्ये दॅट इज नथिंग बट ट्रस्ट वी आर गोइंग टू सी. अँड व्हॉट डू यू मीन बाय ट्रस्ट अँड द 2 important point in the trust, that is competence and intention, that we are going to see in detail. Okay, so I will end the lecture here. So whatever the present is there, I will take it now. Roll number 15. आहे का 15, 16, 17, 18? 50 प्रेझेंट मॅम. 15 म्हटले. 15. 18, 18. 32. 42. 55. 58. हॅलो सर, लेक्चर चालू आहे, झालं 5 मिनिटात बंद करते. 58, 59. ओके मॅम नेक्स्ट लेक्चर किती वाजता आहे? 3 वाजता होईल की. ओके, 3 वाजता सुरू होईल लेक्चर. तोपर्यंत तुम्ही ब्रेक घ्या 5-10 मिनिटाचा आणि लेक्चर सुरू होईल. ओके ओके मॅम. ओके ओके मॅम.